नमस्कार मंडळी, सोनाली किचन कटाय रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज एका नवीन व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत कारल्याची चटणी। कारल्याची भाजी तुम्ही तर बनवतच असाल, पण आज मी तुम्हाला मस्त अशी कडू न लागणारी कारल्याची चटणी करून दाखवणार आहे। अगदी नवीन रेसिपी आहे, त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता बघा। व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला एक लाईक एक सबस्क्राइब करा। तरी तर मी कारलं जे आहे मधोमध अशा पद्धतीने कापून घेतलेलं आहे आणि खिसून घेतलेलं आहे। कारलं आपण कापण्याच्या अगोदर स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं। तर बघा अशा पद्धतीने एकदम बारीक असं किसून घ्यायचं आहे आपल्याला। ही जी कारल्याची रेसिपी आहे अगदी कडू न होणारी आहे। काही जणांना कडू कारलं आवडत नाही किंवा छोटे लहान मुलं सुद्धा ही जी चटणी आहे खाऊ शकतात, एवढी छान होते। तर बघा इथं किसून घेतलेलं कारलं साईडला ठेवून दिलेलं आहे आणि इथं मिरच्या घेतलेल्या आहेत आणि लसूण हे सगळे आता आपल्याला छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे। आणि कच्चे शेंगदाणे मूठभर घेतलेले आहे, ते पण खरपूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। तर बघा अशा पद्धतीचे छान असे आपण भाजून घेणार आहोत। तर अगदी मस्त असं तेलावर भाजून घेत आहे। तर स्पेशली हे लाकडी घाण्यावरचं करडीचं तेल आहे। तुम्हाला जर पाहिजे असेल तर मला कमेंट्स करून नक्की सांगा। अगदी पारंपरिक पद्धतीने बनवलेला आहे। तर इथं ते काढून घेतलेलं आहे मिरची आणि जे कारलं किसलेलं आहे ते त्याच पॅनमध्ये टाकून मीठ टाकलेलं आहे। मीठ टाकून भाजून घ्यायचं आहे। आता आपल्याला बघा इथं मी 10 ते 15 मिनिटं छान असं तेलावरच परतून घेतलेला आहे। त्यामुळं याच्यामधला कच्चा वास किंवा कच्चा कडूपणा असतो तो निघून जातो। अगदी खरपूस भाजून घ्यायचं। थोडासा जर कच्चा राहिला तर कडू लागतं। तेल टाकून घेतलेला आहे, छान असा मोठा कांदा कापलेला घेतलेला आहे आणि जे आपण मिरची लसूण शेंगदाण्याचा कूट करून घेतला होता तो जाडसर असं मिक्सरला किंवा खलबत्त्यात तुम्ही करू शकता। ते पण 2-3 मिनिटं छान परतून घ्यायचं आणि नंतर जो कारल्याचं आपण किसून घेतलेलं तेलावर परतून घेतलेलं कारलं ह्यामध्ये टाकून घ्यायचं आणि थोडंसं वरतून मीठ टाकलेलं आहे। आधी आपण मीठ टाकले त्यामुळे मीठ बेताने टाका। तर इथं बघा छान असं 5 ते 10 मिनिटं हे सगळे जिन्नस परतून घेतलेली आहे। आता बघा आपली मस्त अशी चमचमीत बघता क्षणी खावीशी वाटणारी कारल्याची चटणी तयार आहे। तुम्ही ही भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकता आणि ही चटणी अगदी 5 ते 6 दिवस टिकू शकते। फ्रीजमध्ये ठेवलात तर अगदी 8 दिवस सुद्धा टिकू शकते। तर मस्त अशी चमचमीत कारल्याची भाजी न करता एकदा ह्या पद्धतीने चटणी करून बघा। तर ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि अगदी ऑर्गॅनिक नॅचरल पद्धतीने जात्यावर दळलेली डाळ आणि अगदी लाकडी घाण्यावर बनवलेलं तेल जर पाहिजे असेल तर नक्की कमेंट्स करा। चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।